तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इट्स मी देवा 007 आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण जाऊ आहोत एका विशेष ठिकाणी, कारण बायको म्हणली आपण हे एक ठिकाण एकदाही पाहिलेलं नाही. मी म्हणलं तू जन्माला येऊन अजून एक पण ठिकाण पाहिलेलं नाही, जे काही दाखवायचं तुला मीच दाखवतो. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहत राहा की आपण कोणत्या ठिकाणी जाणार आहोत. आणि ते एक निसर्गरम्य वातावरण आहे, माळावरचं वातावरण आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला रस्ता खूप ओळखीचा वाटत असेल, कारण आपण नेहमी या रस्त्यानं जात येत असतो. आणि हा आहे हातगावचा रस्ता, तुम्हाला माहीतच असेल. आणि त्याच्या प्रकारे हा रस्ता पाहून तर तुम्हाला आठवलेच असेल की आपण नेमकं कुठं जाणार आहोत. आणि तुम्ही हे पाहू शकता वळणावळणाचा रस्ता कसा आहे, मस्त माळावर जाण्यासाठी. आणि वरचं सुंदर वातावरण, आता वातावरण एवढं भारी झालेलं आहे मस्त छानपैकी, कारण आता पावसाळा आहे आणि त्याच्यानंतर हे हिरवळ अशी झालेली आहे तशा प्रकारे. आणि तुम्ही पाहू शकता रस्ता थोडाफार खराब झालेला आहे, पण ते जत्रपर्यंत आपण ते त्यांचं संस्थान पाहून घेईल. कारण नाही जर पाहून घेतलं तर इथं मस्त गाड्याचे ॲक्सिडेंट होतील आणि आपल्या का दवाखान्यात येत नाहीत ते, कारण तिथं हातगावलाच मोठे मोठे दवाखाने आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मस्त साईडनं मस्त कसं सुंदर हिरवगार वातावरण झालेलं आहे. जे निसर्गप्रेमी असतात, जे नेचरवर प्रेम करतात, असे लोक काही की मस्त असे ठिकाण हुडकू शोधू तिथं टाइम स्पेंड करत असतात. आणि आज आहे रविवार, त्यामुळे आपण आपला पण वेळातला वेळ काढून आपलं मन मोकळं करण्यासाठी आपण या ठिकाणी फिरायला आलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की हे आहे हातगावचं दत्तबर्डी संस्थान, जे की माळावर मस्त विसावलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता कमानी किती सुंदर आहे. आणि जे की तुम्हाला पट्ट्या दिसतात ते लाइटिंग आहे. रात्रीचा व्ह्यू एवढा भारी दिसतो, मस्त लाइटिंगमुळे छान व्ह्यू दिसत असतो. कारण इथं अशा प्रकारे तुम्ही शोभा ही निर्माण केलेली आहे या संस्थांना. तुम्ही पाहू शकता तिकडे एक मंदिर आहे आणि हिरवळ पहा तुम्ही, आता गाड्या पण पहा तुम्ही, इथं पब्लिक आलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण सेल्फी कॅमेरा चालू करून मस्त तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. ते पहा तिकडं मंदिर आहे आणि त्याच्या साईडनं तुम्ही पाहू शकता कशी हिरवळ निर्माण झाली आहे. आणि त्याच्यात आपण आपल्या बायकोला सांगत होतो की आपण वरी पोहोचलो आहोत. अशा प्रकारे तू तोंडाचं बांधलेलं सोडू शकतोस. आणि अशा प्रकारे एवढं भारी शूटसाठी वातावरण दिसत होतं मस्त. तिथं जाऊन असं ते आजूबाजूचे पिक्चर वगैरे कसे गाणे वगैरे शूट करतात तसं वातावरण दिसत होतं. आणि त्याच्यात बायकोचा आपला प्रेमाने किडा जागा झालेला आहे सेल्फीसाठी. आणि दरवेळीप्रमाणे ती म्हणली की माझा एक फोटो काढा, इथं खूप छान वातावरण दिसत आहे. मी तिला म्हणलो की जा मस्त एक हिरोईनने पोज दे, मी तुझा फोटो काढतो. आणि जाऊन बिचारी थांबली, मी काय तिचा फोटो काढलोच नाही, मस्त व्हिडिओ शूट घेतलो आणि आलो मस्त दरवेळीप्रमाणे. आणि तुम्ही रिटर्न खाली उतरतानाचा हे व्ह्यू पाहू शकता हातगावचा. आणि तुम्हाला तिथलं एक टाकी आहे मस्त पाण्याच्या टाकीवर जाऊन तुम्हाला पूर्ण हातगावचा व्ह्यू दाखवला असता, पण आपल्याकडे जास्त टाईम नव्हता. आपण भलेही टाईम स्पेंड करण्यासाठी आलो होतो, पण पुढचं पण आपलं नियोजन ठरलेलं होतं, त्यामुळे पुढच्या गोष्टींना पण वेळ देणं आपलं खूप गरजेचं होतं. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की खाली जातानाचा व्ह्यू तुम्हाला कसं दिसत आहे. आणि हे घनदाट जंगल पहा तुम्ही, एवढं भारी सुंदर नेचर वातावरण होतं ना तिथं. मस्त अर्धा घंटा एक तास असं सहज जरी आपण बसलो ना तरी आपल्याला पता लागत नाही वेळ कधी निघून गेला. एवढं सुंदर शांत किलबिलाट पक्ष्यांचा असं शांत वातावरण आहे मस्त. आणि इथून वरून हातगावचा व्ह्यू, रात्रीचा व्ह्यू पण खूप छान दिसतो, एवढा भारी व्ह्यू दिसतो. जे हातगावचे प्रॉपरचे लोक आहेत, आसपासचे लोक आहेत, त्यांना माहिती आहे रात्रीचा व्ह्यू कसा दिसतो वरून हातगावचा. आणि दत्तबर्डी संस्थानाचा पण व्ह्यू खूप छान दिसतो रात्रीचा. जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही या इथं रात्रीपर्यंत थांबा, कारण तुमच्यासाठी तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी मी काही इथं रात्रभर थांबू शकत नाही. आणि अशा प्रकारे तुम्हाला आपले गावरान ब्लॉग आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच पुढील ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण व्हिडिओ अपलोड केला की सगळ्यात पहिले तुम्हाला येईल.